नमस्कार, मी उज्ज्वला. मी आज रेसिपीमध्ये तुम्हाला साबुदाण्याच्या आणि बटाट्याच्या चकल्या दाखवणार आहे. त्याच्यासाठी मी 1 किलो बटाटा शिजून आणि किसून घेतलेला आहे. अर्धा किलो साबुदाणा आहे, तो रात्री भिजून आणि मी आता थोडासा मिक्सरला नॉर्मल फिरवून घेतलेला आहे. 1 चमचा जिरं आहे, 1 चमचा मीठ आहे, 1 चमचा लाल तिखट आहे. आता हे मी सारं एकत्र मळून घेते आहे. आता हे मी टाकून घेते याच्यामध्ये मळायला. हे बघा सारं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता साच्यामध्ये टाकून चकलीच्या यानं चकल्या पाडते मी. आपल्या चकल्या तयार झालेल्या आहे बघा. आता मी उन्हात ठेवते आहे. आम्हाला गॅलरीमध्ये ऊन कमी आहे, त्याच्यानं त्याला 2-3 दिवस लागतील वाळायला. नंतर मी तुम्हाला तळून दाखवते. आणि बटाटा याच्या चकल्या केलेल्या आहे. मी तुम्हाला आता तळून दाखवते. आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत. हे बघा किती छान झाल्यात, खुसखुशीत झाल्यात. हे बघा, करून बघा, तळून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा.